Morning everyone. Good morning, sir. My name is Bhagwan Vishwanath Shinde coaching class student. Thought of the day today's thought is with the power of knowledge, courage and hard work, with ones can achieve your life. With the power of knowledge, courage and hard work, one can achieve progress in your life. बघा, ज्ञान, धैर्य आणि मेहनत यांच्या जोरावर जीवनात प्रगती करता येते. ज्ञान, धैर्य आणि मेहनत यांच्या जोरावर जीवनात काय आपल्याला प्रगती करता येते. बघा विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. आज आपण प्रकरण तिसरे दोन चलातील रेषीय समीकरणाच्या जोड्या किंवा रेषीय समीकरणाची जोडी त्याला आपण काय म्हणतो पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या धड्यामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत. जे की ते प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जाते. ते प्रश्न आहे पर्याय पद्धत आणि लोक पद्धतीवर. अब तुम्हाला तर माहित आहे पर्याय पद्धत आणि लोक पद्धत कशाला म्हणतात. पर्याय पद्धत म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो सबस्टिट्यूशन मेथड असं म्हणतो आणि लोक पद्धतीला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो एलिमिनेशन मेथड असं म्हणतो. पर्याय पद्धत म्हणजे काय बेटा, पर्याय पद्धतीमध्ये काय होते, एका समीकरणामधून एका चलाची किंमत काढली जाते व त्या चलाची किंमत दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवली जाते. त्याला आपण काय म्हणतो पर्याय पद्धत असं म्हटलं जातं, आहे का नाही, बरोबर आहे का नाही. त्याला म्हणतात पर्याय पद्धत आणि त्याला सबस्टिट्यूशन मेथड असं म्हणतात. आणि लोक पद्धत म्हणजे एका लोप पद्धतीमध्ये काय होतं, एक चलपद नष्ट होऊन जातं. एका समीकरणामधून किंवा दोन्ही समीकरणामधून एक चलपद काय होतं नष्ट होऊन जातं म्हणजेच लोप पावतं. किंवा दोन्ही समीकरणाचं गुणाकार करून व्यवस्थित गुणाकार करून त्यामध्ये आपण एक चलपद समान काढतो आणि ते चलपद समान काढायला आपण काय करतो काढून टाकतो म्हणजे लोप पावते नष्ट होते. त्याला आपण काय म्हणतो लोप पद्धत. त्याला इंग्लिशमध्ये एलिमिनेशन मेथड म्हणतात. बघा विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. लुक ॲट द बोर्ड अँड लुक ॲट द मी स्टुडंट्स हिअर. तर आपल्याला पहिली पद्धत पर्याय पद्धत सोडून पाहायची आहे. पर्याय पद्धतीमध्ये आजचं समीकरण काय बघा, गणितच काय बघा, x अधिक y बरोबर 5 आणि 2x - 3y बरोबर 4 हे रेषीय समीकरणाच्या जोड्या पर्याय पद्धत आणि लोप पद्धत वापरून सोडवायचे आपल्याला. तर आपण काय केलं, पहिलं पर्याय पद्धत इकडे लिहून घेतला आणि लोप पद्धत इकडे लिहिलं, मेन्शन केलं. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, दोन्ही पद्धतीने सोडून पाहायचं. तर हे समीकरण दिलं बेटा, समीकरण एकच आहे आणि एक तुम्हाला याच्यामध्ये सांगतो मी, दोन्ही पद्धतीने सोडलं त्याचे मूल्य सेम येतो, सारखा येतो, आहे का नाही. दोन्ही पद्धतीने सोडलं तर मूल्य काय येतो सारखा येतो. राशी जी आहे ते सेम येते. ह्याच्यामध्ये अज्ञात संख्या कोणत्या असतात, एक्स आणि वाय. एक्स आणि वायच्या आपल्याला किमती काढायच्या असतात. लक्ष आपण काय करू, पहिले पर्याय पद्धत सोडवू. तर पर्याय पद्धत काय, एक्स अधिक वाय बरोबर 1 ह्याला आपण काय करू समीकरण 1 नाव दिलो आणि 2x - 3y बरोबर 4 ह्याला आपण काय करू समीकरण 2 नाव दिलो. एका समीकरणामध्ये आपण काय केलं, एका चलाची किंमत काढू. एका चलाची किंमत काय आली, ते चल म्हणजे काय एक्स आहे. एक्स बरोबर 5 - y त्याची किंमत काढू. आता ह्या चलाची किंमत आपल्याला कशामध्ये ठेवायचं आहे, समीकरण 2 मध्ये ठेवायचं आहे का नाही. समीकरण 2 मध्ये ठेवायचं. समीकरण 2 काय बेटा, आपलं हे समीकरण 2 आहे बघा. 2 गुणिले x ची किंमत किती आहे 5 - y - 3y बरोबर 4 आहे का नाही. आता हे कंसाच्या बाहेर आहे आणि कंसामध्ये आहे. कंसाच्या बाहेरला ना कंसामध्ये आपल्याला काय करायचं, गुणाकार करायचा. 2 पंचे 10 मायनस 2 गुणिले y 2y - 3y बरोबर 4 ला 4 आहे का नाही. आता 10 ला 10 -2y आणि -3y किती झाले -5y बरोबर 4 ला 4. आता हे -5y बरोबर 4 ला 4. आता हे 10 इकडे प्लस मध्ये तिकडे जाऊन काय होते बेटा -5y बरोबर 4 मधून 10 गेले किती उरले -6. व्हेरी गुड. आता -y बरोबर -6 भागिले 5 -6 भागिले -5 हे मायनस कटलं हे मायनस कटलं आणि y ची किंमत किती आली मग y बरोबर 6 भागिले 5. लक्षामध्ये y ची किंमत किती आली, y बरोबर 6 भागिले 5. आता हे y ची किंमत आपल्याला कशामध्ये ठेवायचं आहे, समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 काय बघा या ठिकाणी x अधिक y बरोबर 5. तर x y ची किंमत किती आली आहे 6 भागिले 5 बरोबर 5 ला 5. x बरोबर 5 ला 5 आणि वजा हे 6 भागिले 5 इकडे प्लस मध्ये काय होते -6 भागिले 5. आता 5च्या खाली काय नाही म्हणजे काय राहते 1 राहते. x बरोबर आता आपल्याला दोघांचा छेद समान करायचा आहे. तर याचा 5 आणि 1 चा लसाअ किती येतो 5 येतो. ह्याच्यामध्ये छेद समान करायचा आपल्याला 1 ने कितीला गुणाकार करावा लागेल 5 ने. 1 गुणिले 5 5. आता वरे जर छेदाला आपण 5 ने केलं तर अंशाला आपल्याला 5 ने करावं लागेल. 5 5 25 वजा 6 भागिले 5 ला 5. 25 मधून 6 गेले किती उरले 19 आणि दोन्ही छेदापैकी एक छेद, दोन्ही छेदापैकी एक छेद म्हणजेच x ची किंमत किती आली 19 भागिले 5 आणि y ची किंमत किती आली 6 भागिले 5. आता तसंच आपल्याला काय करायचं आहे लोप पद्धतीने सोडवायचं आहे. आता हे असं दिलं त्या ठिकाणी आपण काय करावं, पहिले
समीकरण एकला कितीने गुणाकार करावा लागेल? 2 ने 2 ने 2 ने नाही, कितीने? 3 3 ने. आणि समीकरण 2 ला 1 ने. गुणाकार करून समीकरण आपण समान करून एक पद्धत किंवा एक लोप आपण काय कॅन्सल करतो, आहे का नाही? तर बघा 3 ने केलं समीकरण एकला, 3 गुणिले x 3x अधिक 3y बरोबर 3 5 15, आहे का नाही? नंतर हे 2x मायनस 3y बरोबर 4 ला 4. आता या ठिकाणी काय होतंय? हे प्लस 3y आणि मायनस 3y दोन्ही काय झाले? कॅन्सल. 3x अधिक 2x किती झाले? 5x. 15 आणि 4 किती? 19. x बरोबर किती आलं? 19 भागिले 5. x ची किंमत 19 भागिले 5 आली बेटा पर्याय पद्धतमध्ये. ठीक आहे. मग आता x ची किंमत भेटते तुम्हाला. आता कशाची किंमत पाहिजे? y ची पाहिजे. ते कोणत्या समीकरणामध्ये ठेवायचं आपल्याला? समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 काय? x अधिक y बरोबर 5. तर x ची किंमत 19 भागिले 5 अधिक y बरोबर 5. y बरोबर 5 ला 5. हे 19 कडे प्लस म्हणजे तिकडे जाऊन काय होते? मायनस 19 भागिले 5. आता त्याच्या खाली काय नाही म्हणजे काय राहते? आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे. मग ह्या 1 ला किती गुणाकार करावा लागेल? 5 ने. पण वरी 5 ने करावा लागेल. 5 5 25. 1 गुणिले 5 5. 19 भागिले 5 ला 5. आता दोन्ही छेदापैकी एक छेद घेतलो. 25 मध्ये 19 गेले 6. तर y ची किंमत किती आली बेटा? 6. ज्यावेळेस आपण दोन्ही पद्धती वापरतो, लोप पद्धत किंवा पर्यायी पद्धत, त्यावेळेस त्याचे मूल्य काय येतात? सेम येते. तिथे राशी काय येते? सेम येते. या लक्षामध्ये लिहून घ्या.